देवेन, तुम्ही इथे? डीव्ही सर परत आल्याचं कळलं. खूप दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची इच्छा झाली म्हणून आलो. पण तुझ्या चेहऱ्यावर नाराजी का? काय सर? टीव्ही सर परत आलेत हे खरं आहे, पण आमचे दादू अजून परत नाही आले. दादू असून परत नाही? देवेनी आम्हाला कळत नाही नेमकं तुम्हाला काय म्हणायचं. मी सांगते ना. विक्रम, बरं झालं तू इकडे आलास. आमचे दादू नक्की परत येतील या एकाच आशेवरती आम्ही इतके दिवस जगत होतो. ते कुठे असतील, कसे असतील या काळजीने तर आम्हाला अन्न पाणीही गोड लागत नव्हतं. आता सुदैवाने दादू परत आलेत, पण या अशा अवस्थेत. अशा अवस्थेत? नाही, आम्ही समजू नये. विक्रम, दादूंचे हे असे हाल आमच्यासाठी नाही बघवत. तू माझ्याबरोबर दादूंच्या खोलीत चल आणि प्रत्यक्ष पहा, मग तुला कळेल आमच्या घरातले सगळेजण इतके दुःखी का असतात ते. मागील काही दिवसापासून सर्वांच्या चर्चेचा विषय असलेले डॉक्टर डी.व्ही. देशमुख सुखरूप घरी परत आलेले आहेत. त्यांना पळवून नेणारे अज्ञात इसम कोण होते, कोणत्या संघटनेशी संबंधित होते, त्यांनी डॉक्टर डी.व्ही. देशमुखांना कुठे लपवून ठेवलं होतं याची उत्तरं मिळण्याची शक्यता मात्र खूपच कमी आहे. कारण डॉक्टर डी.व्ही. देशमुखांचं मानसिक संतुलन सध्या बिघडलेलं आहे. आमच्या विशेष प्रतिनिधीने त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विश्रांतीची गरज असल्याचं सांगून भेट नाकारण्यात आली होती. एकूणच या डी.व्ही. सर परत आलेत, पण त्यांची मानसिक स्थिती अजून बरी नाही. तुम्हाला आत्ता कळलं? आम्हाला यापूर्वीच माहिती होतं आणि म्हणूनच आम्ही म्हणत होतो त्यांना मानसिक वार्धक्य आलं. कशाला पुन्हा पुन्हा जुने वाद उकरून काढताय तुम्ही? अजिबात नाही. उलट डी.व्ही. परत आल्याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला झाला, कारण त्यांच्या गायब होण्यामागे आमचा कुठलाही हात नव्हता यावर तुमचा आता तरी विश्वास बसेल. आणि नताशाला झालेली अटक आणि डी.व्हींचं परत येणं यामुळे तुमच्या मनात आमच्याविषयी असलेली चुकीची प्रतिमा आता तरी बदलेल असं आम्हाला वाटतं. दादू, खूप दिवसात तुम्ही कविता नाही ऐकवलीत, एखादी ऐकवा ना. दादू, पाडव्याला कविता केली होती, आठवतंय तुम्हाला? माझ्या वहीत लिहून ठेवली होती. दादू, दादू काही आठवतंय का तुम्हाला? दादू, चिडू नका तुम्ही. दादू, दादू बघा, तुम्हाला भेटायला कोण आलंय. विक्रमादित्य राजे शिर्के. दादू, काहीतरी बोला ना. श्रावणी, त्यांना त्रास देऊ नकोस. ठीक आहे, राहू दे. अरे विक्रम, असं काय म्हणतोस? दादूंच्या आशा वागण्याचा मला किती त्रास होतो ह्याचा कोणीच विचार करत नाही. आजपर्यंत दादू घरी येत नव्हते म्हणून मी रडत होते, आणि आज ते घरी आलेत तर या अशा अवस्थेत म्हणून मी रडत असते. पण माझा कोणीच विचार करत नाही रे. किती दिवस हे असं सहन करायचं? त्यांची ही अशी अवस्था बघून मला आताही रडू येतं. मी दादूंना अशा अवस्थेत नाही बघू शकत. माझ्या दादूंच्याच बाबतीत नेहमी असं का होतं? सांग ना मला.
टीव्ही सर, सर आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा सर. तुमच्या या अवस्थेला आम्हीच कुठेतरी जबाबदार आहोत, याची जाणीव आहे आम्हाला. आमच्याशी कायम तत्वांसाठी लढणाऱ्या टीव्ही सरांना या अवस्थेत आम्हाला बघायला लागेल याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. आम्हाला माफ करा सर. ताईसाहेब, तुमच्यासाठी पत्र आले. प्रियदर्शिनी, मी खास तुम्हाला पत्र पाठवलं याचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण असं समजा की तुम्हाला पत्र पाठवण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. तुम्हीही राजे शिर्के असलात तरी रणवीर राजे आणि तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये जमीन आसमानचं अंतर असल्याची कल्पना मला आहे. तुमच्या मनात समोरच्या माणसाबद्दल आजही आत्मीयता आहे हे मला माहिती आहे. म्हणून हा पत्रप्रपंच. स्पष्ट आणि खरंच सांगते, मला फसवून तुरुंगात डांबण्यात आले. शाळेमध्ये जो स्फोट घडला त्याला रणवीर राजे जबाबदार आहेत, पण त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी माझ्यावर टाकली आणि सांगितलं की लवकरात लवकर तुरुंगातून तुला सोडवण्यात येईल असं आश्वासनही दिलं. पण आता ते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी या साऱ्या प्रकरणातून पळ काढतायत. आता मला फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. मलाही स्वतःचा परिवार आहे आणि त्या सर्वांना माझीही नितांत गरज आहे. सगळेजण डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहतायत. आणि मी इथून बाहेर पडण्यासाठी फक्त तुमच्या प्रतिसादाची वाट पाहते. नताशा. विक्रम, तू आलास, दादूंना भेटलास, खरंच खूप बरं झालं. तुला जेव्हा केव्हा शक्य असेल ना तेव्हा हे आपलंच घर आहे असं समजून दादूंना भेटायला येत जा. तुझ्या अशा येण्या जाण्याने मला खरंच खूप मानसिक आधार मिळतो. ठीक आहे, आम्ही येतो. बाय. बाय. विक्रम, अरे तू जायला निघाला होतास ना? आम्हाला देवयानीशी महत्वाचं बोलायचं आहे श्रावणी, प्लीज. देवी सरांना भेटलो आम्ही देवयानी. त्यांची अवस्था नाही पाहत आहे. कुठे होते इतके दिवस टीव्ही सर? काही समजलं नाही. त्यांना काही विचारलं की ते समाधानकारक उत्तरही देत नाही आणि स्वतःहूनही काही सांगत नाही. काळजी करू नकोस देवयानी, आणि तुझ्या घरच्यांनाही सांग. म्हणून आम्ही आहोत तुमच्यासोबत. आमचे पूर्वीचे दादू परत येतील. येतील, नक्की परत येतील. हे बघ देवयानी, आता या आजारावर उपचार शक्य आहे, चांगल्यातला चांगला. शिवाय तुझ्या दादूंच्या पुण्याईमुळे सगळ्यांच्या सदिच्छाही त्यांच्याबरोबर आहे. हे सगळं असताना तुझ्या दादूंना तुमच्यापाशी परत यावंच लागेल. आणि
दादूंच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कधीही मदत लागली तरी निसंकोचपणे आम्हाला सांग. आम्ही नक्की येऊ. मला देवयानीचा खूप राग येतो. डोक्यात शिरते ती माझ्या. पण या सगळ्यात माझी काय चूक आहे? माझा काय दोष आहे या सगळ्यात? तो विक्रमादित्य मला काय म्हणाला माहितीये? मला देवयानीशी प्रायव्हेट बोलायचंय. प्रायव्हेट? आपल्या मनातली प्रायव्हेट गोष्ट सांगण्यासाठी त्याला देवयानी सगळ्यात जवळची वाटते. शाहू, असं काय वेड्यासारखं बोलतेस? मी तुझ्या सोबत आहे ना. सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. काही मनासारखं होत नाही. काही होत नाही. असं सगळं मनाविरुद्ध होतं माझ्या. शाहू, असं नाहीये ग. सगळं नेहमी माझ्याच बाबतीत का होतं? मी काय चूक केली आहे? पण मी नाही सोडणार तिला. माझा अपमान केला ना तिने, त्याचा बदला घेणार आहे मी. नाही सोडणार मी तिला. असा चेहरा पाडून बसायला काय झालं? आम्ही जिवंत आहोत अजून. हो, पण तुमच्यामुळे कुणाला तरी स्वतःचा जीव पणाला लावायला लागतोय याची जाणीव तरी आहे का तुम्हाला? कुणाबद्दल बोलताय? नताशाबद्दल. शाळेमध्ये झालेल्या अपघाताला खरं तर तुम्ही जबाबदार होतात. पण तुम्ही सोयीस्करपणे सगळी जबाबदारी तिच्यावर टाकलीत आणि तिलाच जेलमध्ये पाठवलं. खोटं आहे हे सगळं. आम्ही बोलतही असो खोटं, पण माणूस स्वतःशी कधीही खोटं बोलू शकत नाही. नताशानी स्वतः चिठ्ठी लिहून आम्हाला सगळं सांगितलंय. त्या कशाला आमच्याशी खोटं बोलते? तुम्ही त्यांना सांगितलं होतं या सगळ्या प्रकरणात तर त्यांना सही सलामत सोडवाल म्हणून. पण आता तुम्हाला त्यांची गरज नाही ना उरलेली, म्हणून तुम्ही साफ दुर्लक्ष करताय त्यांच्याकडे. बोला, आम्ही बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे? कुणाच्या तरी चिठ्ठीवर विश्वास ठेवून तुम्ही आमच्यावर अविश्वास दाखवताय. एवढा विश्वास आमच्यावर तरी ठेवला होतात का कधी? प्रश्न विश्वासाचा नाहीये, कुणावर तरी विश्वास ठेवून विश्वासघात झालेल्या बाईचा आहे. आणि अशा वेळी तिला अशाच अवस्थेतनं जाणारी एखादी बाईच समजू शकते. कुणी कुणावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कुणाच्या तरी चिठ्ठीवर विश्वास ठेवायचा का आपल्या नवऱ्यावर हे तुम्हीच ठरवायचं आहे. कसला विचार करतेस? नाही, काही नाही. तुम्हाला नाही कळणार. श्राऊ, या जगातली प्रत्येक गोष्ट फक्त तुझ्या आईलाच समजू शकते असा जो तुझा समज आहे ना, तो चुकीचा आहे. एक विचारू? विचार ना. तू मला प्रश्न विचारावेस असं मलाही वाटतं. मॉमची कुठलीच गोष्ट तुम्हाला कधीच का नाही आवडत? थोडा स्वतःच्या बुद्धीने विचार केलास ना श्रावणी, तर तुझ्या मॉमची कुठलीच गोष्ट मला कधीच का नाही आवडत हे तुला सहज कळेल. आत्ता पण बघा ना, तुम्हाला मॉम बद्दल मी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही किती सहजपणे टाळलं. नाराज झाला? हो. शाहू, ज्या वयात स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात त्या वयातही जर का तुझ्या तोंडून मला अभिलाषाचेच विचार ऐकायला मिळणार असतील
तर मग मी नाराज होणं स्वाभाविक नाहीये? मॉमचं काय चुकतं? हां, सांगा ना, काय चुकतं तिचं? तिचं वागणं बोलणं मला कधीच खटकत नाही. मग तुम्हाला का खटकतं? श्रावू, तुझ्या मॉम सारखी जी माणसं असतात ना, श्रावू, ही माणसं ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कधीच सुखी नसतात. आणि त्यांच्या अशा स्वभावामुळे ती स्वतः तर सुखी होत नाहीतच, पण दुसऱ्यांनाही सुखी करू शकत नाहीत. आणि दुर्दैवाने आता तुझ्या आवडीनिवडी तुझ्या मॉम सारख्याच व्हायला लागल्यात. मोठी स्वप्न बघायला काय हरकत आहे? बघावीत ना, मोठी स्वप्न जरूर बघावीत, पण ती बघत असताना आपण स्वप्नांच्याच दुनियेत वावरत नाही आहोत ना, याचंही भान राखायला नको श्रावणी. मोठी स्वप्न नाही श्रावणी, आपली माणसं आपल्याला मोठं करत असतात. आपली माणसं म्हणजे तुम्हाला देवयानीबद्दलच बोलायचं असेल? मला देवयानीबद्दलच असं खास बोलायचं नव्हतं, पण आता तूच विषय काढलास तर मी विचारतो, तू का अशी वागतेस देवयानीशी? अशी का वागते म्हणजे? प्रत्येक वेळी ती देवयानी मला डॉमिनेट करायचा प्रयत्न करते. मी किती चांगली आहे हे सतत दाखवायचं असतं तिला. पण मी पण कमी नाहीये. मी तिला अशी तशी सोडणार नाही. तिने केलेल्या प्रत्येक अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी. श्रावणी, हो, अगं स्वतःच्या बहिणीबद्दल बदला घेण्याची भाषा शोभत नाही ग. का तू एवढा टोकाचा विचार करतेस? नाही, आणि तुझे विचार नाहीच आहेत, हे सगळे अभिलाषाचे विचार आहेत, आणि हेच तर मी तुला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे अभिलाषा तुझी आई आहे, ती नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करते, पण श्रावणी, स्वतःच्या भल्याचा विचार करताना आपण दुसऱ्याचं नुकसान करत नाही आहोत ना, एवढा विचार नको का करायला आपण? बस बस. असं कसं दादू? तुम्हीच म्हणता ना अन्न टाकायचं नसतं म्हणून. अन्नदान परमदान, विद्यादान अतः परम. अन्नदान तर मोठं आहेच, पण ते क्षणिक आहे. विद्यादान आयुष्यभर टिकणारी गोष्ट आहे. आता हा शेवटचा घास आहे. काय तुला मी किती वेळा सांगितलं की अन्न असं टाकायचं नसतं देऊ.